पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज झाली फुलोरी हवा, होई लुक लुक मनी काजवा, भासतो रोजचा चांदवा, कानवा नवा निघाली नवाला जवा, सूर हा कोवळा ताल वेडा खुळा, आज माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला लागला, सूर हा कोवळा माझ्या मनी जागला, नाद हा वेगळा माझ्या मनाला लागला. कसा दिसतोय मी? खूप छान दिसतात. हे सगळं वर्षाचं सिलेक्शन आहे म्हणजे हो. चॉईस चांगला आहे. हो. मी पहिल्यांदा घालतो असं काही. हो ना. आनंदी, खरं तर ना मला माहितीये तुला बोटीने फिरायला खूप आवडतं. मी बोट अरेंज करणार तुझ्यासाठी. काय ग? काय? तू इकडे तिकडे काय बघतेस? कुठे काय? मी बोलतोय तुझी, मी काहीतरी बोललो, ऐकलंस की नाही? हो. गेल्या कुठे रमाताई? आनंदी, मला काय वाटतं, ऐक, फोन वाजतो तुझा. आईंचा फोन आहे. मी बोलणार. बोला. हॅलो, बोला. हा राघवा, काय कसं चालू आहे? छान आहे सगळं. वा वा, ऐकून बरं वाटलं रे. तुला कोणाचा फोन वगैरे आला होता का रे बाळा? हो. नाही म्हणजे कसं, तू कामाचा माणूस ना, फोन येऊ शकतात ना तुला बाळा, म्हणून आपलं विचारलं मी. नाही, दुकाने नाहीये तिथे. काय सांगतोस? खरेदीसाठी एकही दुकान नाही? देवा रामा शिवा गोविंद, काय करायचं मग आता? आता तू आम्हाला काय आणणार आहेस? काहीतरी आणावं लागेल ना. आता बाहेर गावी गेल्यास म्हटल्यानंतर काहीतरी आणशील ना तू आईसाठी. आता काहीच नाही आणणार तू. तलावात भरपूर पाणी आहे, घेऊन येऊ? गंगेचं आहे का? तर घेऊन ये. काय बोलतेस? अरे बाबा, फोन ठेव, बोलत काय बसलस राघवा? अरे मला काम आहेत. हा ठेव ठेव. काय झालं आई? आकाशी, हात वारे काय करतेस? सांग ना, काय झालं? काहीच नाही कळलं त्याला चिंगीचं. आणि मी नाही कळू दिलं. आहे की नाही तुझी आई हुशार? चिंकी अजून आली नाहीये शाळेतून. अरे देवा, काय करायचं चिंगीचं? मला पण टेन्शन आलंय. मी तर तिच्यासाठी छान खाऊ पण बनवून ठेवलाय. मग चिंगीला आधी शोधायला हवा. मी बघून येते. मी पण बघून येते. आलेच? हो का? बरं. अगं बाई, मी काय करू घरी एकटी? आनंदी, अरे आनंदी, आनंदी, इथे काय करताय तुम्ही? मगासपासून शोधतीये तुम्हाला. इथे येऊन बसलात तुम्ही. काय चाललंय तुमच्या डोक्यात? आणि कशाला आलात तुम्ही इथे? मी इथे यायला नको होतं का?
सॉरी. आनंदी सॉरी. थांबा. खरं सांगू, इथे का आल्यात तुम्ही? काय मिळणार आहे तुम्हाला इथे? माझ्या जीवावर बेतेल असं काही करायचंय का तुम्हाला? इतक्यांदा वेगवेगळे प्रयत्न करून तुम्ही अपयशी ठरलात. इतकी साधी गोष्ट लक्षात नाही येते का तुमच्या? आमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करून काय सुख मिळतंय तुम्हाला? काय फायदा आहे तुमचा यात? त्यांच्यापासून लांब करून तुम्ही जवळ येणार आहात का त्यांच्या? तुम्ही परत येणार आहात त्यांच्या आयुष्यात? नाही ना रमाताई? मग हा सगळा अट्टहास का करताय तुम्ही? रमाताई, तुम्ही फक्त माझ्या आनंदावर विरजणे घालत आहात. ज्या व्यक्तीचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे त्या व्यक्तीच्या आनंदावर विरजण घालताय तुम्ही. रमाताई, मी तुमची जागा घेतली नसेल तरी यांनी त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी कुठेतरी जागा निर्माण केली, म्हणून तर आज इथवर आलोय ना आम्ही. रमाताई, तुम्ही जेवढं मध्ये याल तेवढा तुम्हालाच त्रास होईल. रमाताई, मी हात जोडते, तुम्ही जा इथून. मला ना तुमचा चेहरा नाही बघायचा. मला राघवनी त्याच्या आयुष्यात तुला जागा दिली असं तुझं म्हणणं आहे आनंदी, हो ना? मी राघवच्या आनंदावर विरजण घालतीये, हो ना? मी तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करते आनंदी. मग आता सगळ्याच अडचणी संपतील. रमाताई, हो आनंदी, सगळ्याच अडचणी संपतील. मी तुमच्या आयुष्यातनं कायमची निघून जायलाच इथे आले. रमाताई, अट्टहास होता माझा. माझा राघव, माझी चिंगी, माझं घर, माझा संसार, सगळं मला माझं हवं होतं, फक्त माझं. आमच्या आयुष्यात कोणी येईल याचा विचार सुद्धा केला नव्हता मी. पण तू आलीस म्हणून तुला मी सगळ्यांपासून लांब ठेवायचा प्रयत्न केला. तू मात्र सगळं जिंकलंस. माझ्या राघवचं आयुष्य, चिंगीचं आयुष्य सगळं व्यापून टाकलंस तू आनंदी. आता माझा राघव माझ्या प्रेमपाशी येऊन व्यक्त होत नाही ग. माझी चिंगी पूर्वी आई आई करत झोपेतनं उठायची आणि रडायची. आता ती रडत नाही. माझ्या घराला आता तुझी सवय झाली. आता ही रमा फक्त आठवणीतच राहिली. मला इथे थांबण्याची इच्छा नाही आनंदी. तू सगळं व्यवस्थित सांभाळलंयस. मला आता इथे अडकून नाही पडायचं. एकदा फक्त मला माझ्या राघवला सुखी बघायचं. एवढं बघितलं ना मग मी निघून जाईन. कारण माझ्याकडनं काही होणारच नसेल. हा अट्टास कशासाठी? म्हणजे मी निघून जाईन आनंदी. आनंदी, तू इथे आहेस होय? तुला कुठे कुठे नाही शोधलं? सरप्राईज आहे.
वर्षा इकडे बघ बाबा बघ कुठे गेली पोरगी? चिंगी! मला काही कळत नाही बाबा. चिंगे! चिंगे! खेळते चल घरी चल घरी. अगं शाळेतून आल्यानंतर घरी नको काय यायला. चिंगे आई काय चिंगू चिंगी चिंगू चिंगी चिंगू खेळते तू चिंगू. रेडी का आता पकड आता कस ये येडो माझं. अगं शाळेतून सुटल्यावर घरी यायचं होतं की नाही. वाट कोण बघत अगं होतं? अगं आजी आजी हा अगं मी आत्ताच आले का शाळेमधून थोडं मित्रांसोबत खेळत होती पकडा पकडी. पण आजीला टेन्शन आलं ना तू आले आत्याला पण टेन्शन आलं. काय करायचं मग? तू का थकलीस तुला एवढं टेन्शन घ्यायचं. चल तू पण खेळ 3, 2, 1 अगं चिंगू चिंगू नको अगं आजी पकड पकड चिंगू अगं आजीचे पाय दुखतील नको चिंगू ग मस्ती करू. थांबा पकडला हा मला काय म्हणायचं सोनू माझं. अगं शाळेतून सुटल्यावर पहिले घरी यायचं होतं की नाही. आजी ही स्कूलला गेलीच नाहीये. आम्ही स्कूल मधून आलो ही तर सकाळपासून इथेच खेळते. अगं चिंगी काय हे चिंगू नाही नाही खोटं बोलतोय. नाही ग तो खोटं बोलतोय तो खोटा नाही. चल चिंगी आई काय आई धाव नको चिंगू चिंगू मला चिंगू थांब. एक सांग राघव आणि आनंदी घरी असते तू असं वागली असतीस? वागली असतीस? आजी ते सगळं सोड पण मला पहिले हे सांग जेवायला काय बनवलं. खूप भूक लागली. सगळं तुझ्या आवडीचंच बनवलेलं आहे आणि ते सुद्धा मी माझ्या हाताने. हा अरे माझी बॅग थांब मी आणते. काय देवा पकड 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 पकड. काय रे काय सांगायची गरज होती रे तुला. हा काय सांगायची गरज होती. पुढच्या वेळेस सांगितलं ना देईल अशी एक. चिंगी सकाळपासून जर गच्चीवर असेल ना तर मात्र आपण राघवला फोन करूया वर्षा. चिंगी आपलं ऐकत नाही हे सांगूया त्याला. अगं आई अशी काय करतेस. कधी नव्हे ते बाहेर गेलेत ना एकांत मिळालंय त्यांना. तू सारखं मागे मागे का बघतेस. नाही चला सरप्राईज आहे आणि इथे येऊन एव्हाना तुझ्या लक्षात आलंच असेल ना. नाही पण सरप्राईज आहे. हो अहो काढत आता काळोख झाला. अरे हा विसरून गेलो मी. आनंदी सरप्राईज हे आहे की तुला बोटीमध्ये फिरायला आवडतं ना. मग तुझ्यासाठी मी बोट अरेंज केली. तुझ्यासाठी. माझ्यासाठी. हो तुम्ही नाही येणार. येणार ना. मी पण येणार. मी येणार. सर या लवकर बोट तुमच्यापर्यंत येणार नाही तुम्हाला इथे यावं लागेल. होय होय येतो ना. ते खाली ते शेवाळ आहे काय. नाही नाही सर या ना बिंदास त्या. तो मासा आहे का. अहो पान येते. पान माशासारखं दिसत. तुम्हाला भीती वाटतेय का. छे अजिबात नाही. नक्की. आनंदी तुझ्यापासून काय लपवायचं आता. म्हणजे आपण बोटिंग केलं ते तलाव पाळी ते ठीक आहे ते सवयीच आहे. हा खूप मोठा जलाशय आहे ग. एवढं काय घाबरायचं त्यात. तुला बोलणं सोपं आहे. तू तर समुद्राच्या पाण्यातही जाऊन आली आहेस.
हे काय तुला टब मधल्या पाण्यासारखं वाटत असेल ना? पण खरं सांगते, घाबरू नका. एक काम करा, माझा हात पकडा. आता नाही मला भीती वाटणार. हे खिशात ठेवतो, नाही तर पडायचं. चला. चल शूज ये. सावकाश आनंदी. हो हो हो, तुम्ही या. हा हा. मी पण येतो ना. हा अहो, आलो. हात देऊ. नाही नाही आलो. हळू हळू हळू. अरे अशी कशी काय केलं ते बोट लगेच इथेच काठावर? तिथे पुढे नाही ना कलंडणार? बसा. बसू. एक ते हलत. हो, काही नाही होणार, बसा. अच्छा, तू खुश आहेस ना? मी खूप खुश. बरं वाटतंय ना? हा, इथल्या इथेच फिरवा. अहो, म्हणजे थोडस ठीक आहे, हरकत नाही. अहो, भीती वाटते का? अरे हा, नाही नाही, भीती नाही वाटत आहे. नक्की? छान चाललंय दोघांचं. मी गेल्यापासून राघवला एवढं आनंदात मी कधीच पाहिलं नाही. त्याच्या आयुष्यातला हा आनंद तू घेऊन आलीस आनंदी. पण आता यापुढे नाही बघू शकत मी. त्रास होईल मला. निघून जायची हीच योग्य वेळ आहे. अहो, हा? भीती वाटते का तुम्हाला? नाही नाही वाटत आहे भीती. दादा, हे पाणी किती खोल आहे? 3 माड. म्हणजे 3 नारळाची झाडं खोल आहे. अरे बापरे. हो, पण तुम्ही त्याचा आता विचार नका करू. आजूबाजूला बघा ना, किती छान दिसतंय. असा हात करा, किती छान वारं सुटलंय. डोळे बंद करा, असा हात करा. किती छान वाटतंय ना? हो, छान वाटतंय. आनंदी, कालच्यासाठी सॉरी. म्हणजे मी पूर्ण वेळ कामातच होतो. ऍक्च्युली ते अचानक काम आलं आणि मी तुला वेळ दिला नाही. आय एम सो सॉरी. ठीक आहे, समजू शकते मी. पण आता कामाबद्दल नको बोलायला आपण. दुसरं काहीतरी बोला. हो, दुसरं काहीतरी बोलूया. काय बोला बोलू? ना. काय? तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. आनंदी, याशिवाय चांगली वेळ नाही मनातलं सांगायची. ह्या वेळेची मी आजपर्यंत वाट बघत होते. रमाताई. अहो, काय काय झालं? काय नाही, काय नाही, घाबरू नका तुम्ही. अरे खाली बसा. अरे नाही, पण तुमची बोट कलंची बोट तुमची. अरे तुम्ही काय म्हणाले होते? तिथे काठावरच फक्त जायचं ठरलं होतं ना. मग इथे तुम्ही मध्यावर का ते 3 नारळाची झाडं एवढं
खोल आहे ना ते. तुम्ही खाली बसा. तुम्ही आधी काठावर घ्या बरं. इथे नको. खाली बसा ना, please, नको, खाली इथे बसा. नको. अहो खाली बसा. ऐका. ऐका ना माझं तुम्ही. हात द्या मला. दादा पकडा कोणीतरी.